तो हुशार आहे, तो ज्ञानाचा भंडार आहे, सर्व गुण संपन्न आहे म्हणूयात, आणि त्याच्याकडे सगळ्याच गोष्टींचं सोल्युशन सापडतं. कुठला ग्रह असेल हा? तो गुरु असेल, शुक्र पण असेल. गुरु की शुक्र, नक्की कोण? प्रश्न पडला. चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी, मी ज्योतिषी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुरु शुक्र या दोन्ही ग्रहांबद्दल एकाच व्हिडिओमध्ये. या दोघांचा व्हिडिओ एक करण्यामागचं कारण आहे, दोघांमध्ये जी घटना आहे, जी स्टोरी आहे ती एकच आहे. गुरु यांचं खरं नाव बृहस्पती. हे दोघंही, शुक्र आणि बृहस्पती, हे चुलत भाऊ, म्हणजे त्यांचे दोघांचे वडील हे सख्खे भावंड होते. आता हे लहानाचे मोठे एकत्रच झाले, त्यांच्यामध्ये सगळे गुण पण सेम होते, दोघंही हुशार होते, दोघंही चिकित्सक होते, दोघंही अभ्यासात खेळात सगळ्यात इक्वल होते आणि पुढे होते, अव्वल होते. आता जसे ते तरुण व्हायला लागले, दोघांच्या वडिलांचं एकच स्वप्न होतं की आपलं मूल राजगुरु यापदी नियुक्त व्हावं, उत्तराधिकारी ठरवायचा होता. आता इथे शुक्राच्या पितांना काही हे नव्हती, कारण तो अव्वल होताच, बृहस्पती अव्वल होता. मग काय झालं बरं? ह्या कॉम्पिटिशन जरी भावांमध्ये असली तरी कॉम्पिटिशन आहे ना, कॉम्पिटिशन म्हणलं की विजेता आला. इथे एक प्रॉब्लेम होता, तो बृहस्पतीच्या वडिलांना खूप छळत होता. प्रॉब्लेम तो म्हणजे बृहस्पती जरी हुशार असले तरी थोडे स्थूल होते आणि त्यामुळे ते थोडेसे आळशी पण होते. ऍट द सेम टाइम शुक्र मात्र एकदम काटक चपळ होते. त्यामुळे काही गोष्टींमध्ये शुक्रासमोर बृहस्पती दुय्यम ठरेल किंवा थोडासा मागे पडेल ही भीती त्यांच्या पित्याला होती. त्यामुळेच आपल्या निव्वळ मुलाला पुढे आणण्यासाठी किंवा त्याला अव्वल ठरवण्यासाठी म्हणून पित्याची धडपड सुरू झाली आणि त्यांनी स्पर्धेच्या नियमांचा फायदा उठवायचा ठरवला, गैरफायदा म्हणूयात. शेवटी ते पित्याचं मन आहे, त्याला जजमेंट नाही देता येत. नियम असा होता की स्पर्धकामध्ये कुठलाही प्रकारचं व्यंग नसलं पाहिजे, शारीरिक किंवा कुठले म्हणजे हँडिकॅप नसला पाहिजे. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण जरा पुतण्याशी भांडण करू. हो, झालं तर काय, शुक्र जराशे तापट होते, पटकन चिडायचे. तर त्यांनी असं ठरवलं आपण जरा पुतण्याशी भांडण काढू. तो चिडणार नेहमीसारखा आणि मग त्याला थोडासा मी धक्का मारेन, कुठेतरी पडेल, काहीतरी हातपाय मोडेल आणि मग त्याला मी डिस्क्वालिफाय करेन स्पर्धेत ना, तो बाहेर पडेल आपला. आपण ठरल्याप्रमाणे काकाने पुतण्याशी स्पर्धेच्या आदल्या काही दिवसांपूर्वीच भांडण काढलं. राग आला तर शुक्राला, पण काकाशी कसं वाद घालणार म्हणून शुक्राने थोडं सहन केलं. पण काकाने पण दिवसाचं ठरवलेलंच होतं आणि काका आपल्या पुतण्याला बोलत राहिले. शेवटी शुक्राचा राग अनावर झाला आणि ते आपल्या काकाला कठोर शब्दात बोलू लागले आणि ह्या दोघा काका पुतण्यांचा वाद पेटला आणि ते खूप तीव्र लेवलनी ते भांडायला लागले एकमेकांशी आणि ठरल्याप्रमाणे काकाने पुतण्याला धक्का दिला. ठरलं तर एवढंच की त्यांना इजा झाली पाहिजे, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. शुक्र पडले ते एका दगडावर आणि तो दगड त्यांच्या डोळ्यात घुसला आणि त्यांचा एक डोळा पूर्णतः निकामी झाला. ह्याच्यावरती शुक्र थांबले नाहीत, ते स्पर्धेत उतरले. त्या एका डोळ्याला पट्टी बांधून स्पर्धेत उतरले. काकाचा प्लॅन तिथं फेल गेला, पण त्यांना वाटलं नंतर तर डिस्क्वालिफाय होईलच तो. गंमत म्हणजे त्या फुटक्या डोळ्यांनी शुक्राने सगळ्या परीक्षा पास केल्या, अव्वल आले. आणि जशी भीती होती, बृहस्पती हे दुय्यम आले, सेकंड नंबरला आले. सो विनर शुक्र होते. आता अनाऊन्स व्हायचं होतं राजाकडनं, रवीकडनं, की दोघांपैकी विनर कोण आहे. पण झालं बोलतच, राजाने बृहस्पतींचं नाव राजगुरुपदी डिक्लेअर केलं आणि बृहस्पती हे गुरु झाले. शुक्राला राग आला, मी अव्वल आलोय, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात नंबर 1 मी आलो आणि हा कसा काय राजगुरू होऊ शकतो. त्यांनी राजाला चॅलेंज केलं. राजाला आवडेल का? राजा पण चिडला, तू कोण, तू तर स्पर्धक आहेस, तू मला कसा चॅलेंज करू शकतोस. शुक्र म्हणाले, अरे मी सगळ्यात अव्वल आलोय, मग मला का नाही. राजाने नियमाची आठवण करून दिली की कॅन्डिडेट मध्ये म्हणजे स्पर्धकामध्ये कुठलाही व्यंग असता कामा नये. तुझा तर अख्खा डोळा गेलाय, तू कसं काय अव्वल ठरू शकतोस. तू परीक्षांमध्ये आलास, पण मी तुला राजगुरू नाही बनवू शकत, तुला नियम माहित नाही. शुक्र म्हणाले, अरे हो आहे माझा, पण मी अव्वल आलो नाही. ह्याच फुटक्या डोळ्यांनी मी सगळ्या स्पर्धा पार केल्या आणि मी अव्वल आलो, मग का नाही. राजा म्हंटला, नियम म्हणजे नियम, डिसिप्लिन,
बघितलं आपण राजाचा स्वभाव कसा आहे. राजा ऐकायला तयार नाही. शुक्राला राग आला आणि शुक्राने अजून जास्त चॅलेंज केलं. हे तर राजाला अजिबात आवडलं नाही. तू मला चॅलेंज करतो, मी राजा आहे, मला तू चॅलेंज केलेला आवडलं नाही. राजाने लगेच शुक्राला तडीपार करण्याचा हुकूम दिला. कोणाला दिला? मंगळाला. आपण मंगळाच्या स्टोरीमध्ये पाहिलं. त्यामुळे एक्झिक्यूट करायचं काम मंगळदेवाला मिळालं. शुक्राला उचलून राज्याबाहेर करणं, तडीपार करण्याचं काम मंगळदेवाला मिळालं. त्यामुळे शुक्राच्या मनात कायमस्वरूपी राजाबद्दल राग आला की ह्या माणसानी मी अव्वल असून सुद्धा मला माझं क्रेडिट दिलं नाही, मला माझा मान मिळाला नाही. त्यामुळे शुक्र आणि रवीमध्ये शत्रुत्व आलं. एक्झिक्यूट मंगळाने केलं, त्यामुळे शुक्राला मंगळाचाही राग आहे. हाच तो माझा वाईट करणारा माणूस. त्यामुळे मंगळ आणि शुक्रामध्ये सुद्धा शत्रुत्व आहे. भाऊ, त्याला माहिती आपला भाऊ कसा आहे, त्यामुळे त्यांना बृहस्पतीचा राग नाहीये. ते भावाला माहितीये ते भोळसांड आहे, तो माझा भाऊ एकदमच साधा सुद्धा आहे, त्यामुळे ते बृहस्पतीला रागाने बघत नाहीत. पण काय झालं तर ते जेव्हा काका पुतण्याचं भांडण झालं ना, तेव्हा जसा काकानी धक्का दिला तसाच पुतण्याने सुद्धा काकाला धक्का दिला होता. आणि ते बृहस्पतीच्या डोक्यात राहिलं आणि त्यांनी कायम शुक्राचार्यांना एका शत्रुत्वाच्या नजरेने पाहिलं की ह्यांनी माझ्या पित्याला धक्का दिला, ह्यांनी माझ्या पित्यावरती हात उचलला, मी त्याला कधी क्षमा करू शकत नाही. त्यामुळे बृहस्पती मात्र शुक्राचार्यांकडे रागाने बघतात, म्हणजे शत्रुत्वाने बघतात. कळलं इथपर्यंत तुम्हाला? बृहस्पतींचं तर काय, ते राजगुरू झाले त्यामुळे त्यांची स्टोरी इथं थांबली. आता ह्यांना शुक्राचार्यांना तर बाहेर काढलं. ते आचार्य नव्हते, ते शुक्रच होते बरं का, मी चुकून आधीच शुक्राचार्य पदवी देऊन टाकली त्यांना. बृहस्पती मात्र गुरु झाले, पण शुक्र अजून शुक्रच होते साधे. राज्या बाहेर काढलं. एवढा ज्ञानी माणूस, इतका हुशार माणूस बाहेर पडले. समोर कोण? शत्रुपक्ष. राहू म्हणला, अरे शुक्र, तुझी किंमत ठेवली नाही रे रवीनी, तू माझ्या गटात ये, मी तुला ते पद देतो, पण त्याच्या बदल्यात तुला एक काम करायला लागेल. आता तो राहू आहे, ग्रेडी आहे, तो काय फुकट थोडीच पोचणार आहे कोणाला. तो म्हणला, काय हवंय तुला? तो म्हणला, अरे हे सगळे देव लोक ना रोज माझी माणसं मारून टाकतात, तू अशी काहीतरी मला जडीबुटी दे ज्याच्याने माझे हे सगळे राक्षस मेलेले पुन्हा जिवंत होतील. शुक्राचार्यांनी तिथं जाऊन ते पद मिळवलं आणि ते शुक्राचार्य झाले. आधी शुक्र होते, ते आता शुक्राचार्य झाले. आणि त्यांनी रिसर्च करून संजीवनी विद्येचा शोध लावला, ज्याच्यानी मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होते. अशा रीते ते रिसर्चर झाले आणि ते शत्रुपक्षी म्हणजेच राहूच्या दरबारी एक राजगुरू म्हणून नियुक्त झाले. म्हणजेच काय, गुरु असू दे शुक्र असू दे, दोघंही इक्वल नॉलेजेबल आहेत, ज्ञानाचे भंडार आहेत. नुसतेच गुरु नाही, शुक्र जरी आला तरी ती व्यक्ती तेवढीच हुशार आहे, हे लक्षात घ्या. आता इथे शत्रुमित्र तुम्हाला कळलंच, शुक्राचा साठी मी सांगितलंच. राजा वाईट तर राणी पण वाईटच होणार. त्यामुळे रवी आणि चंद्राबरोबर शुक्राचं जमत नाही, मंगळाबरोबरही जमत नाही. राजा राणी सेनापती तिघही बॉयकॉट शुक्राचार्यांच्या दृष्टीने. गुरु ते सम आहेत, सम म्हणजे न्यूट्रल, शत्रूही नाही आणि मित्रही नाहीये, कारण तो भाऊ आहे. बुध, बुध अशी व्यक्ती आहे ना की सगळ्यांबरोबर जाऊन मैत्री करतोय. म्हणजे जसं मी बाहुबली पिक्चर प्रमोट करते ह्या सगळ्या याच्या ज्योतिषशास्त्रात, तर त्याच्यामध्ये बघा बाहुबली दाखवलाय लहानपणी. तो जाऊन कुठल्याही वर्गाशी छान गप्पा मारत असतो, सेवकांशी जाऊन त्यांच्याबरोबर जेवत असतो वगैरे. अगदी बुध सेम आहे. त्यामुळे बुधाचं दोन्ही पक्षांमध्ये सगळ्यांशी जमतं. त्यामुळे शुक्राचार्याचं आणि बुधाची मैत्री आहे. राहूनीच एंट्री दिली, त्यामुळे राहू शुक्राचं सुद्धा मैत्रीच आहे. शनिदेव, शनिदेव आपण त्यांच्या गोष्टीत बघणारच आहोत, पण शनिदेव ही शुक्राचार्यांचे मित्रच म्हणू शकतो. अशा प्रकारे शुक्राचार्यांची ही शत्रुमित्रता. गुरुदेवासाठी, आता गुरुदेव तर राजगुरू आहेत, त्यामुळे राजा राणीशी त्यांचं पटणारच आहे. सो राजा म्हणजे रवी, राणी म्हणजे चंद्र आणि मंगळ म्हणजे सेनापती, ह्या तिघांची गुरुची मैत्री आहे. त्या चौघांचं एकमेकांशी छान जमतंय. बुधाशी थोडंसं जमत नाही, ते आपण बुधाच्या स्टोरीमध्ये ऐकलंय मागच्या ह्याच्यात. बुध हा गुरुपुत्रच आहे, म्हणजे बृहस्पती पुत्रच आहे, आणि त्यांच्याशी त्या दोघांमध्ये जरा जमत नाही, त्यामुळे बुध हा गुरुसाठी शत्रू आहे. शुक्र सुद्धा गुरुसाठी शत्रूच आहे. शनिदेवाशी त्यांचं काही वाकडं नाहीये, त्यामुळे ते दोघं न्यूट्रल म्हणजे समग्रहामध्ये मोडू शकतात. राहूशी पण त्यांची काही स्टोरी नाहीये, काही डायरेक्ट दुश्मनी नाहीये, त्यामुळे तेही सममध्येच मोडतात. आता हे थोडं तुम्हाला समजायला एकदम जड जाईल. हा रील तुम्ही एक दोनदा बघितलात की तुम्हाला नक्की कळेल की गुरु शुक्राचं इतरांशी इक्वेशन कसं आहे आणि ते कसं अप्लाय करायचं. सांगायचं एवढंच आहे
की गुरु म्हटलं की शिक्षक एवढंच नसतं, तर गुरु म्हणजे कन्सल्टंट, गुरु म्हणजे एक ज्ञानी व्यक्ती. मग ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींमध्येही चांगले आहेत, मॅनेजरल गोष्टींमध्येही चांगले आहेत. ते शिक्षक आहेत म्हणजे नुसते शाळेचे शिक्षक नाही बरं का, ते कुठल्याही याच्यात म्हणजे IT मध्ये सुद्धा ट्रेनर असू शकतो, आर्मी मध्येही असू शकतो, तो स्पोर्ट्स टीचर असू शकतो, कोच असू शकतो, करिअर काउन्सिलर असू शकतो, काहीही कुठलंही काउन्सिलिंग, टीचिंग, एज्युकेशनल फील्डमध्ये किंवा ट्रेनिंग फील्डमध्ये गुरु शुक्र दोघेही आपल्याला खूप छान करिअर देतात. दोन्ही ग्रह जर एकत्र असतील तर तो अद्वितीय योग आहे. त्याला म्हणतात द्विगुरु योग. म्हणजेच दोन ज्ञानाचे ग्रह एकत्र आलेले आहेत. अशा कुंडलीत बघा ती व्यक्ती किती ज्ञानी असेल आणि त्यांच्यामध्ये त्या शिकवायच्या क्वालिटीज बाय बर्थ असतात. जसं आपण मंगळाला म्हणलो की बाय बर्थ तो लीडर आहे, तो ताकदवान आहे, तसंच गुरु आणि शुक्र हे तुम्हाला ज्ञान देतात. त्याचबरोबर शुक्र हा कलेचा कारक आहे. ज्ञानाबरोबरच कला सुद्धा एक देणगी आहे. त्याचबरोबर शुक्राचार्य कोणाबरोबर गेले? राहू बरोबर ना. राहू हा सात्विक ग्रह नाहीये, त्यामुळे तिथं थोडासा काय म्हणतात त्याला, भौतिक सुखांना जास्त महत्व आहे, मटेरियलिस्टिक गोष्टींना जास्त महत्व आहे. मटेरियलिस्टिक गोष्टी म्हणजे काय? एंटरटेनमेंट, अय्याशी किंवा ज्या गरजेच्या गोष्टी नाहीयेत, लाईफस्टाईल वाल्या गोष्टी येतात, त्या सगळ्या शुक्राच्या अंडर येतात. म्हणजेच एंटरटेनमेंट क्षेत्र, कला म्हटल्यावर एंटरटेनमेंट आलंच. मग म्युझिक असू दे, नाटक असू दे, काही असू देत, सगळं पिक्चर, ऍक्टर्स, वादक सगळे सगळे शुक्राच्या अंडर येतात. त्याचबरोबर शुक्र हा एक काय म्हणतात त्याला, कॉस्मॅटिक सर्जन किंवा या टाईपचं सर्जन किंवा गायनकॉलॉजिस्ट ह्या पेशांमध्ये पण आपल्याला यश देऊ शकतो. आणि जसं मी आता बोलत होते की तो राहूच्या गटात आहे, मटेरियलिस्टिक आहे, म्हणजेच तो जर राहूच्या संबंधात आला किंवा जर शुक्राची संगत बिघडली तर शुक्र आपल्याला व्यसनही देऊ शकतो. हो, शुक्र व्यसन देतो. आणि त्या कॉम्बिनेशन वरती ठरतं की कोण त्याच्या बरोबर आहे, गुरु किती स्ट्रॉंग आहे, शुक्र किती वीक आहे, वगैरे वगैरे. अजून भरपूर ज्योतिषशास्त्रात नियम आहेत. त्याप्रमाणे की ती व्यक्ती, व्यसन म्हटलं की आपल्याला ना नुसतं दारू, सिगरेट किंवा अशा वाईट गोष्टीच आठवतात. व्यसन हे कशाचंही असू शकतं, अगदी वाचनाचं सुद्धा असू शकतं. सो एखादी गोष्टी व्यक्ती कशाच्या आहारी जाणार आहे हे त्या पत्रिकेवरनं ठरतं. ह्या गोष्टींचा आता अभ्यास करा आणि मला नक्की कळवा तुम्हाला ह्या बाबतीत कसं वाटलं. आणि पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे शनिदेवाचा. लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.